माजी महापौर प्रतिभाताई चौधरींच्या प्रयत्नातून अमरधामचे नूतनीकरण, आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ। देवपूर अमरधाम नूतनीकरण व सुशोभीकरणाचा शुभारंभ आज आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आला। माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत कामासाठी निधी मंजूर करून आणला। देवपूर अमरधाम येथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे ओटे तुटले आहेत, तर काही ठिकाणी स्मशानभूमीचे शेड गडके झाले असून अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणावर लोखंडी जाळ्या देखील तुटल्या अवस्थेत आढळून आल्या। मृतदेह ठेवण्यासाठी 20वा ओटा नसल्यामुळे सदर या ठिकाणी 20वा ओट्याची देखील आवश्यकता होती, तर सर्व बाबींचा विचार करून नव्याने मृतदेह अंत्यसंस्कार करण्याचे ओटे तयार करणे, ओट्यावरील लोखंडी जाळी बसवणे, स्मशानभूमी बाहेर 20वा ओटा तयार करणे, नागरिकांची बैठक व्यवस्था दुरुस्त करणे, अमरधाम परिसरात रंगरंगोटी करणे, स्मशानभूमीत आवश्यक त्या ठिकाणी नव्याने LED मास्ट आणि विद्युत पोल बसवणे आदी महत्वपूर्ण कामे केली जाणार असून या नूतनीकरणाचा शुभारंभ आज करण्यात आला। या प्रसंगी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, भाजप प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, आई एकविरा देवी मंदिराचे ट्रस्टी सोमनाथ गुरव, जिल्हा सरचिटणीस चेतन मंडोरे, जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर, जिल्हा प्रवक्ता पृथ्वीराज पाटील, शिवादादा पवार, देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी, सरचिटणीस दस देसले, मंडळ प्रवक्ता योगेश कोटावदे, कमलाकर पाटील, विजय चौधरी, संजय बोरसे, शिवाजीराव चौधरी, नंदूदादा ठोंबरे, महिला बाल कल्याण उपसभापती माजी उपसभापती आरती पवार, निशा चौबे, मनुष्या ठाकूर, माजी मंडळ अध्यक्ष अरुण पवार, माजी मंडळ अध्यक्ष सुबोध पाटील, किशोर चौधरी, अनिल थोरात, अमोल चौधरी, वानखेडकर, अनिल सोनार, सुधीर पोद्दार, प्राध्यापक BM जावरे, ॲडव्होकेट मिलिंद बोरसे, विजय देशमुख, विशाल फुलपगारे, भिकाजी पाटील, रवींद्र पाटील, निलेश राजपूत, प्रमोद चौधरी, माजी जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सागर चौधरी, वैभव सयाजी, योगेश चौधरी, दिनेश चौधरी आदी सर्व पदाधिकारी, नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। आज आपले धुळे शहराचे लाडके आमदार आदरणीय अनुप भैया अग्रवाल तसेच माजी आमदार आदरणीय राजवर्धनजी कदमबांडे साहेब या सर्व प्रमुख मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीचा नूतनीकरणाचा शुभारंभाचा कार्यक्रम करण्यात आला होता। सदर काम हे मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत 50 लाख रुपयाचे मंजूर करण्यात आलेले होते। यामध्ये देवपूर अमरधाम येथे जिथे मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले जातात तो ओटा चौथरा दुरुस्ती करणे, शेडची दुरुस्ती करणे, तेथे नवीन लोखंडी जाळ्या बसवणे, नागरिकांची बैठक व्यवस्था दुरुस्ती करणे, LED हायमास विद्युत पोलची उभारणी करणे या दृष्टिकोनातून कामे या अमरधाममध्ये केली जाणार आहेत। सदर निधी मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व मान्यवर नेते पदाधिकारी यांचं अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन मिळालेलं आहे। सदर निधी मंजूर करण्यासाठी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी विशेष पाठपुरावा केला होता। त्यासाठी धुळे शहराचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल साहेब, आमदार अनुप भैयाजी अग्रवाल साहेब, जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबेकर, तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजनजी साहेब, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष बाबा भामरे या तसेच आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक अमिता दगडे पाटील मॅडम या सर्वांचे सहकार्य लाभलेले आहे।